इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र प्रकरण 5वे भारतातील सामाजिक चळवळी स्वाध्याय. तर मित्रांनो, यामधील प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. चिपको आंदोलनाचे उद्दिष्ट म्हणजे डॅश. पर्याय महिला सबलीकरण, कामगार हक्क, पर्यावरण वाचवणे. उत्तर पर्यावरण वाचवणे. 2. भारतीय लोकधनाची स्थापना डॅश या वर्षी झाली. पर्याय 1954, 1964, 1974. उत्तर 1974. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. 1. स्त्री चळवळ, लैंगिक समानता, आंतरराष्ट्रीय स्त्री दशक 1991 ते 2001. टुवर्ड्स इक्वालिटी, भारतीय स्त्री दर्जाविषयक अहवाल, स्त्रीवादी चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत. तर मित्रांनो, यातील चुकीची जोडी आहे 2. आंतरराष्ट्रीय स्त्री दशक 1991 ते 2001. त्या जागी योग्य उत्तर होईल आंतरराष्ट्रीय स्त्री दशक 1975 ते 1985. क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. संज्ञा आहेत S.A. डांगे, सरलादेवी, मेधा पाटकर. 1. नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर. 2. कामगार संघटना चळवळीतील योगदान S.A. डांगे. ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर या जागी योग्य विधान येईल अखिल भारतीय किसान सभेची. उत्तर 1935 मध्ये झालेल्या पहिल्या किसान काँग्रेसमुळे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. 2. वुमेन्स इंडिया असोसिएशनची स्थापना तत्कालीन बॉम्बेत झाली. तर या जागी शब्द असेल मद्रास. पूर्ण वाक्य होईल वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना तत्कालीन मद्रासमध्ये झाली. प्रश्न दुसरा आहे, टिपा लिहा. 1. शेतकरी आंदोलन. उत्तर शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व समस्यांसाठी उभारलेली चळवळ होय. 1970 नंतर शेतकऱ्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केल्या. 1973 व 1978 मध्ये अधिवेशने घेऊन 20 कलमी मागण्या सरकारसमोर मांडल्या. महाराष्ट्रात 1980 मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना स्थापन झाली. औद्योगिकीकरण, सरकारी उदासीनता व बाजारपेठेतील असमतोलामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली. आत्महत्या वाढल्या. 2018 मध्ये शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढून आपले प्रश्न मांडले. 2. सामाजिक चळवळीची वैशिष्ट्य. उत्तर सामाजिक चळवळ म्हणजे समाजात बदल घडवून आणण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न होय. सामाजिक चळवळी सामूहिक स्वरूपाच्या असतात. त्या नियोजित आणि उद्देशपूर्ण असतात. प्रत्येक चळवळीमागे ठराविक विचारप्रणाली असते. चळवळींना स्पष्ट उद्दिष्टे असतात. त्या समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. काही चळवळी परिवर्तनासाठी तर काही विद्यमान व्यवस्थेच्या विरोधासाठी असतात. सर्व सामाजिक बदल चळवळीमुळेच होतात असे नाही, पण चळवळी बदलांना गती देतात. या चळवळी दीर्घकाळ चालू शकतात. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर टप्पा. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये सामाजिक सुधारणा हा मुख्य उद्देश होता, तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यात स्त्रियांचे सक्षमीकरण हा मुख्य उद्देश झाला. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह यासारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला गेला. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये समान हक्क आणि स्त्री पुरुष समानतेवर भर दिला गेला. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्रियांच्या शिक्षणावर भर देण्यात आला. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यात नंतर शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभाग वाढवण्यावर लक्ष दिले गेले. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये पुरुष समाज सदरकोणचे नेतृत्व होते.
तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्रियांचे नेतृत्व विकसित झाले. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्रियांचा सहभाग हा मर्यादित होता. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. स्वातंत्र्यपूर्व टप्प्यामध्ये स्त्रियांचे संरक्षण आणि उन्नती यावर लक्ष केंद्रित होते. तर स्वातंत्र्य टप्प्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांसाठी विविध कायदे करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व टप्पा सामाजिक सुधारणा कायदे करण्यात आले. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सहभाग वाढला. स्वातंत्र्यपूर्व टप्पा हा चळवळ सुधारणा केंद्रित होती. तर स्वातंत्र्योत्तर टप्प्यामध्ये चळवळ समानता आणि सक्षमीकरणावर आधारित आहे. प्रश्न 4, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. एक सामाजिक चळवळ. उत्तर, सामाजिक चळवळ म्हणजे समाजात बदल घडवण्यासाठी किंवा अन्याय, विषमता व समस्या दूर करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन केलेला संघटित प्रयत्न होय. या चळवळी नियोजित, उद्देशपूर्ण आणि विचार प्रणालीवर आधारित असतात. त्या समाजातील सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक चळवळीमुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि परिवर्तनाला चालना मिळते. उदाहरण, स्त्री चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी आंदोलन. 2, पर्यावरणीय चळवळ. उत्तर, पर्यावरणीय चळवळ म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, पर्यावरणाचे जतन व ऱ्हास रोखण्यासाठी केलेली सामाजिक चळवळ होय. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी या चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळीमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन मिळते. उदाहरण, चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन. प्रश्न 5, संकल्पनांची आकृती पूर्ण करा. 19व्या शतकातील स्त्रीवादी चळवळीपुढील महत्त्वपूर्ण आव्हाने. उत्तर, पुरुषप्रधान समाज, संयुक्त कुटुंब, शिक्षणाचा अभाव, धार्मिक रूढी परंपरा. प्रश्न 6, आपले मत नोंदवा. 1, पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे का? उत्तर, होय. पर्यावरणीय अभ्यासक्रमामुळे माझ्या वर्तनात महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल झाला आहे. मला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले आहे. दैनंदिन जीवनात पाणी व वीज वाचवण्याची सवय लागली आहे. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याचा प्रयत्न करतो. कचऱ्याचे वर्गीकरण करणे, झाडे लावणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देतो. तसेच इतरांनाही पर्यावरण जपण्यासाठी प्रोत्साहित करतो. 2, सामाजिक चळवळींद्वारे सामाजिक वास्तवाचे भान आणण्याचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, सामाजिक चळवळी समाजातील समस्या, अन्याय, विषमता आणि शोषण यांना लोकांसमोर स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि त्यांना सामाजिक वास्तवाचे भान येते. या चळवळीमुळे लोक एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देतात. सरकार आणि प्रशासनावर योग्य धोरणे व कायदे करण्यासाठी दबाव निर्माण होतो. तसेच समाजात न्याय, समानता आणि विकास साध्य करण्यासाठी या चळवळी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सामाजिक परिवर्तन घडून येण्यास मदत होते. प्रश्न 7 आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 ते 200 शब्द. समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या विधानाच्या संदर्भात आपण अभ्यासलेल्या कोणत्याही 2 भिन्न सामाजिक चळवळी निवडा आणि त्यावर टिप्पणी द्या. 1, चळवळींशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे. 2, चळवळीमुळे भारतीय समाजात कसे बदल घडून आले. उत्तर, समाजात बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक चळवळी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्या समाजातील समस्या, अन्याय आणि विषमता याविरुद्ध आवाज उठवतात व लोकांना संघटित करतात. या संदर्भात शेतकरी चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ या 2 चळवळींचा विचार करता येतो. 1, चळवळींशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे. शेतकरी चळवळ ही शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, उत्पादनाला योग्य भाव आणि जमिनीवरील हक्क यासाठी उभी राहिली. शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या.
पर्यावरणीय चळवळ ही जंगलांचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी उभी राहिली. चिपको आंदोलन आणि नर्मदा बचाव आंदोलन यासारख्या चळवळींनी पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा पुढे आणला. 2. चळवळीमुळे झालेले बदल. शेतकरी चळवळीमुळे सरकारला शेतीविषयक धोरणामध्ये बदल करावे लागले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले. पर्यावरणीय चळवळीमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती झाली. जंगल तोडीवर नियंत्रण आले आणि शाश्वत विकासाचा विचार पुढे आला. यामुळे सामाजिक चळवळी समाजात जागरूकता निर्माण करून सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात.